एकमेकांच्या प्रेमात माणसं तुलना का करतात हेच समजत नाही. तुलना करून काय मिळतं? काय उपयोग होतो तुलना केल्यामुळं? फक्त यामधल्या फक्त चुका दिसतात. यामधल्या फक्त कमतरता दिसतात. यामध्ये कुठलीच ऊर्जा दिसत नाही. कुठली तुलना माणसाला पुढे घेऊन जाणारी असते. तेच प्रेम जर आपण ताकदीचं बनवलं, त्याच्यातलं सगळं प्लसमध्ये बघितलं, जे आपल्याला सकारात्मक आहे, जे पुढे जायला मार्गस्थ ठेवणारं आहे, ते गुण जर बघितले, तर नक्कीच प्रेम हे ताकदीचं असतं. नक्कीच प्रेम हे वैभवशाली असतं. नक्कीच प्रेम हे आधारवडासारखं असतं आणि मार्गस्थ होणारं असतं. परंतु यामध्ये तुलना काय कामाची? परंतु जर पाहिलं आजूबाजूला तर यामध्ये तुलना सगळ्यात जास्त दिसते. प्रत्येक जण गरीब श्रीमंतीची तुलना करतो, रंगरूपाची तुलना करतो, शिक्षणाची तुलना करतो, त्याच्यातल्या अंगभूत गुणांची तुलना करतो, सगळ्याच गोष्टींची तुलना. पैसा तर हे आहेच आहे, यामध्ये कुणीही सुटलेलं नाही. तर या तुलनामय जगातलं प्रेम हे व्यवहारी बनलेलं आहे आणि हा व्यवहार हा खूप व्यसनांकडे घेऊन चाललेला आहे. कारण का बर्बाद होते याच्यामध्ये जे प्रेम करतात, त्या प्रेमामध्ये व्यसनं ही मध्येच आली जातात. या व्यसनांमुळं प्रेम राहतच नाही. या व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे विचार क्षमता नष्ट होते, प्रेम करण्याची ताकद नष्ट होते आणि त्यामध्ये सूड भावना निर्माण होते. फक्त तुलना, तुलना आणि तुलना. प्रत्येक गोष्टीची तुलना. जर त्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, राहण्यामध्ये, एकत्र सहवासामध्ये जर तुलनाच होत राहिली, तर ते प्रेम राहिलंच कुठं? आणि हे प्रेम करण्यासाठी जर व्यसनं करून जर प्रेम करायला लागलं, तर या व्यसनांमध्ये बुद्धी भ्रष्ट झालेली असते, शरीर भ्रष्ट झालेलं असतं, मन भ्रष्ट झालेलं असतं. तर तिथं प्रेमाला, निस्वार्थी प्रेमाला, पारदर्शक प्रेमाला जागाच राहिलेली असते कुठं? मग त्या व्यसनांच्या आहारामध्ये गेल्यामुळं माणसाला प्रेम हे प्रेम मिळवता पण येत नाही, ते टिकवता पण येत नाही आणि त्या प्रेमाची जी खरी ताकद आहे, जी नैसर्गिक ताकद आहे, ती ताकद कुठंही दिसून येत नाही आणि ही ताकदच नसल्यामुळं ते तकलादू होऊन जातं आणि कृत्रिम आणि बेगडी अशा या जगामध्ये हे प्रेम कुठंतरी असं भरकटत असताना दिसतं, कुठंतरी भटकताना दिसतं आणि असं अतृप्त आत्म्यासारखं ते कुठंही त्याच्यामध्ये जिवंत नसतं, कुठंही त्याच्यामध्ये प्रेमळ राहिलेलंच नसतं आणि प्रेमळ स्वभाव हा तर कुठेतरी संपलेलाच असतो. त्यामध्ये फक्त बेगडी हास्य, बेगडी वागणूक, वेगवेगळी विचार, या सगळ्या बेगडीपणामध्ये विद्रूप शरीर आणि विद्रूप मन कुठेतरी भटकत असतं. याला प्रेम म्हणायचं का? परंतु हेच हल्ली जास्त प्रमाणामध्ये दिसत आहे. याला एकमेव कारण म्हणजे तुलना. यामध्ये तुलना ही इतकी घातक ठरलेली आहे की प्रत्येक गोष्टीची जर तुलना केली तर तिथं प्रेम हे अस्तित्वात राहूच शकत नाही. म्हणून प्रेम केल्यानंतर किंवा प्रेम करताना असा पण करावा की मी तुलना करणार नाही. तुलना ही तिथं नसावीच. तुलना जर ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी प्रेम हे टिकणारच नाही. कारण प्रेमाची शक्ती, ऊर्जा त्या ठिकाणी नष्ट पावते. म्हणून प्रेमामध्ये कधीही तुलना असता कामा नये. प्रेम हे निर्मळ असावं. जसं आहे तसं स्वीकारणं, जसं आहे तसं पुढं नेणं, जसं आहे ते त्याला आत्मसात करणं आणि स्वीकारणं हेच प्रेम आहे. जर यामध्ये तुलना करण्याची जर वृत्ती असेल किंवा तुलना करून जर प्रेम मिळवायचं असेल आणि तुलनात्मकच आयुष्य जर जगायचं असेल, तर मात्र त्याला या प्रेमाचं सुख कधीच अनुभवता येणार नाही. या प्रेमाचं समाधान काय असतं हे कधीच मिळणार नाही. म्हणून ज्याला खरं प्रेम करायचंय, टिकवायचंय, निभवायचंय, त्याने तुलना कधीच करू नये. तर तुलना ही प्रेमाला अत्यंत घातक आहे. प्रेम जे करतील किंवा जे प्रेम करत असतील त्यांनी तुलना करणं आत्ताच्या आत्ता बंद करावं किंवा मनाला तसं बजावावं की मी तुलना करणार नाही, तरच प्रेम करेन. तर मात्र तुमचं प्रेम खूप छान टिकेल, आनंददायी प्रेम राहील, समाधानकारक प्रेम राहील. याची तुम्हाला नक्की खात्री पटेल.